हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये स्टोन असलेल्या साडीवरील बाही स्टिचिंग आणि 36 साइज प्रिन्सेस कट ब्लाउज स्टिचिंग पाहणार आहोत। ब्लाउजचे मेन फॅब्रिक आणि अस्तर मी जोडून घेतले, त्यानंतर प्रिन्स कट जोडून घ्यायचा। प्रिन्स कट जोडत असताना दोन्हीही भाग खालून जोडायचे म्हणजे व्यवस्थित जोडता येतात। त्याचबरोबर दोन्हीकडचेही प्रिन्स कट जोडत असताना खालूनच जोडून घ्यायचे आहेत। जोडत असताना कोणताही भाग खेचायचा नाही, व्यवस्थित जोडून घ्यायचा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे, कारण पूर्ण व्हिडिओ पाहिला तर समजणार आहे की कोणता पार्ट कुठे जोडायचा। पेपर कटिंगची योग्य पद्धत असल्यामुळे प्रिन्स कटला पप आला आहे। प्रिन्स कट कुठेही चपटा येत नाही, तर त्याला पप खूप छान येतो। प्रिन्स कटचा पप कसा येतो हे व्हिडिओ मध्ये बघितलं असेलच। प्रिन्सेस कट जोडून झाल्यानंतर पुढच्या साईडची कमरपट्टी जोडून घ्यायची। कमरपट्टी जोडून झाल्यानंतर दाब टिप द्यायची, फोल्ड करून टिप मारायची। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। सेम त्याच पद्धतीने दोन्हीही पार्ट जोडून घ्यायचे। कमरपट्टी जोडून झाल्यानंतर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हुकपट्टी बसवून घ्यायची। हुकपट्टी बसवल्यानंतर दाब टिप मारायची आणि फोल्ड करून टिप मारून घ्यायची। दोन्ही बाजू सेम त्याच पद्धतीने जोडून घ्यायच्या आणि बरोबर पट्टी आली आहे का हे चेक करायचं। जास्त असेल तर कट करून टाकायचं। त्यानंतर मागील पार्ट मी आधी तयार करून ठेवला होता, त्यावर पुढील पार्ट ठेवून टिप मारून घेतली। शोल्डर जोडत असताना 2 वेळा टिप मारून घ्यायची। त्यानंतर मी पूर्ण गळ्याला गोट मारून घेणार आहे, त्यासाठी गोटपट्टी तयार करून घ्यायची। गोटपट्टी तयार झाल्यानंतर गोटला टिप मारायच्या आणि फोल्ड करून गोट मारून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून बरोबर मधून टिप मारून घ्यायची। मधोमध टिप मारून घेतल्यानंतर गोट व्यवस्थित येतो। गोट व्यवस्थित असेल तरच ब्लाउजची फिनिशिंग व्यवस्थित दिसते। गोटमुळे ब्लाउजला वेगळाच लुक येतो, त्यासाठी व्यवस्थित गोट येणे गरजेचे आहे। ब्लाउजला गोट मारून झाल्यानंतर बाहीचा मध्य काढून जोडलेला शोल्डर त्यावर ठेवून बाही जोडून घ्यायची। बाही जोडत असताना बाही ही निम्म्या भागातून जोडायची। निम्म्या भागातून जोडल्याने बाही व्यवस्थित पुरते, कमी जास्त होत नाही। दोन्ही बाजूच्या बाही सेम त्याच पद्धतीने जोडायच्या। बाही जोडत असताना बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टचा भाग कोणता आहे हे बघून व्यवस्थित जोडून घ्यायची। साडीवरील ब्लाउज पीसला स्टोन वर्क एका बाजूने कमी होते, त्यामुळे मी बॉर्डर पूर्ण कट करून घेतली आणि निम्मी करून घेतली। दोन्ही बाजूला मधोमध टिक करून बॉर्डरची पट्टी जोडून घेतली। या साडीचे स्टोन हार्ड नसल्यामुळे व्यवस्थित टिप मारता आली। स्टोन हार्ड असेल तर पट्टी सुईने जोडावी लागते। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्लाउजला स्टोनची बॉर्डर लावायची। ब्लाउज पिसाला पूर्ण स्टोन बॉर्डर नव्हती, म्हणून ही बॉर्डरची पट्टी काढावी लागली। ब्लाउजचे पूर्ण पार्ट जोडून झाले। यानंतर ब्लाउज फिटिंग करून घेऊ, तेही सोप्या पद्धतीने। ब्लाउज फिटिंग करत असताना पुढील पार्ट मागील पार्टच्या मधोमध हुकपट्टी ठेवून दोन्ही बाजूचा कमरेचा भाग कमी जास्त आहे का ते चेक करायचं। जास्त असेल तर कट करायचं आणि बाहीपासून कमरेपर्यंत टिप मारायची।
दोन्ही बाजूला सेम याच पद्धतीने फिटिंग करायची. कमरेचा चौथा भाग आहे 7 वर टिक करून घ्यायची. त्यानंतर छातीचा चौथा भाग 9 त्यावर टिक करायची. त्याचबरोबर दंडघेर 6 आहे त्यावर टिक करायची आणि पट्टीने रेष ओढून घ्यायची आणि टिप मारायची. ब्लाऊज फिटिंगची दुसरी सोपी पद्धत एका व्हिडिओमध्ये आहे. ती पद्धत पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओची लिंक दिली आहे. ब्लाऊज फिटिंगची दुसरी पद्धत पाहिजे असेल तर पाहू शकता. ब्लाऊज फिटिंग करून झाल्यानंतर 2 ते 3 टिपा मारून घ्यायच्या. अशा पद्धतीने प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचिंग करून झाला. भेटू या छानशा एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर प्रिन्सेस कट ब्लाऊज स्टिचचा पूर्ण लुक पुढे पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. प्रिन्सेस कट स्टिच करत असताना काही अडचण आली तर कमेंट करून सांगा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर मी नक्की देईल. नंतर भेटू या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.